केला कोण तर तो संन्यासी भंडार घरात गेला महाराज. भंडार धरून पाहतो काय महाराज सर्व त्यांचं नावाला आल्या. तो म्हणला माझ्याकडे एकच सिद्धी आहे तर पुरं गाव झुकायला. यांच्याकडे तर सर्व सिद्धी आल्या. 18 महासिद्धी कामारी हे दासी. तर सर्व दासी महाराज त्यांच्याकडे काम करू लागले. तर तो पुढे गेला त्या सिद्धीला. ते म्हणले बाबा आपली सिद्धी आहे की नाही पाहा. वळी उडून पाहिजे थोडी खाली मला खाली पुसला. तो म्हणला सिद्धी आपली पुढे कसे पाहायला बल सोडला पूर्ण वाटायला मला बल सोडला. तो म्हणला ए ती म्हणजे जाय तिकडे तुमच्या इकडे काय माझं पण याद नाही. तर तो मागं पाहता तर मागं दत्तात्रय राहिला. दत्तात्रयाकडे गेले जे नमस्कार करायचे ए बाजू बाय माझं मत दत्ता तो पदारी संन्यासी अधिकाऱ्याने मोठा नाथ मानले महाराज दर्शन घेऊन काम करते. तो म्हणला तुमच्या इथे कामाला कोण आहे. नाथ मानले श्रीखंड्या. त्या नावाला नाथ मानले श्रीखंड्या की महाराज. तर संन्यासी म्हणला महाराज हा श्रीखंड्या नाही तर हा साक्षात श्रीहरी आहे तुमच्याकडे कामाला. तर कारण की तिचं देवही देवपणाला विसरले होते आणि नाथ माणसा विसरले होते. का तर महाराज उंचलीचं काही दिसते भक्ती देखुनिया. तर कशासाठी श्रीमंत म्हणा गरीब म्हणा कोणाच्याही घरी देव काम करतो त्याला काय लागते फक्त दिसते भाव भक्ती देखुनिया. तर सर्वात गरीब कोण. सर्वात गरीब आमचे महाराज नामदेव चोखोबा. तर नामदेवाच्या घरी महाराज देवाने सुद्धा काम केलेलं आहे. कबीर नामाच्या घरी नाही अन्न. तर नामदेवराय महाराज गरीब होते का. नामदेवराय गरीब नव्हते पण त्याने गरिबी भोगली महाराज. गरिबी अशी भोगली महाराज त्यांनी की त्यांच्या चुलीवर महाराज काही शिजतच नव्हतं. नामदेवराय महाराज आता वाटीला आहेत. कसं काय की महाराज आता हे तुम्ही आषाढी वाला येत असाल. आषाढी वाला आल्यानंतर सर्व दिंड्या कुठे थांबतात वाखरीवर. का थांबतात तोपर्यंत नामदेवराय येत नाही तोपर्यंत दिंडी हलत नाही महाराज. नामदेवराय आले नामदेवराच्या मागे सर्व संत येतात. का तर नामदेवराय आपण नरपुरचे पाटील आहेत. महाराज एकदा काय झालं नामदेव चोर आहे. चोरामध्ये चला नामदेवरायच्या घरी जाऊ. तर तो म्हणाला त्याकडे काय बाबा काय त्यांना सर पती चहा कोणा मागाय चहा कोणी म्हणजे जाऊ लागणार. ते गेले महाराज सर्व चोर गेल्यानंतर महाराज ते पाहत आहे त्याच्या सांगितून तर महाराज नामदेवराय चार नारा विखा गुन्हा मागा चौघे पुढे होते महाराज. कारण की महाराज गरीब तुम्ही कधी बघा सरळ लेकरा श्रीमंतांना कितीही नवसा करताय काही करू द्या लेकरं होणारच नाही. गरीब बस मध्ये जरा चोळ होणार
दिवस चालू होते महाराज. लोकं लेकर बोलू लागली. नामदेवाने कमराचा कंबरपट्टा काढला महाराज. एका पुढावर थांबला. तिथून राधाईने एका पुढावर बदल लागला. दोघं उभे. नामदेव म्हणाले, "मी कोंड्याच्या अंगावर टाकलं महादेव उघडा कुठं करायला अंगावरला." ते म्हणजे मया पण विठ्याच्या अंगावर टाकलं महादेव उघडाच. तर तो म्हणला, "जा." नामदेव म्हणले, "ती साडीची सालपट आणती याच्या अंगावर टाक म्हणजे फक्त मुडकं उघडावं म्हणजे मरत नाही." तर त्यांनी साल टाकली महाराज. ती एक बघूनला एका चोराला आली. तो म्हटला, "अहो याच्या तरी मांग राय काही नाही याच्याकडे तुम्ही चहा येतं म्हणला चहाचा भेटणार आहे का?" तर एकाने दयावर महाराज घोडा केला अंगावर त्याचं गोळा केला महाराज. तेव्हा माझा जीव आला महाराज. टाकल्याबरोबर मग ती म्हणला, "ओ मंदिराय 15 सर्वजण तुम्ही आता हे." आणि असे पुढे गेल्यानंतर महाराज महादेवाचं मंदिर होतं. तो चोर गेले महाराज म्हणजे भगवान शंकरा असे घर आम्हाला दिसले होते. म्हणजे इतकी गरीब होती महाराज. पण देवाने काम केलं. का काम केलं? दिसते बाबा भक्तीने कोणी सर्वात गरीब होते महाराज. चौकोबऱ्याच्या घरी सुद्धा महाराज मुलींच्या सेवा केली देवाने सर्वांच्या घरी. कसे केले महाराज? चौकोबऱ्या फार गरीब होते महाराज. चौकोबऱ्या गरीब असले महाराज पण भजनाचा छंद त्यांना पण गरिबी आली. तर महाराज काही दिवस झाले प्रपंच त्यांना गळ्यात घालून दिला. त्यांना लगेच त्यांचं लग्न झालं. लग्न झाले महाराज 4-8 दिवस लोटले पुढं. त्यांची जी बायको होती ती महाराज गर्भवती राहिली. आणि ते दिवस घरत आले आणि ती मुंडाली एका दिवशी चोकोबाऱ्यांना, "मालक आता माझी एक दिवस होत आले तर आणि तुम्ही आता पंढरपूरची वारी आणि तुम्ही पंढरपूरच्या वारीला असाल." तो म्हणला, "बरोबर आहे." तर मग घरात काही असावं लागतं महाराज. असावे त्या गाथ्यामध्ये नंदी महाराज 47 जणांचा अभंग आहे. तर पूर्ण चोखोबऱ्यात त्याच्यामध्ये चरित्र सांगितलं महाराज. तुम्ही कसे कोणाचं कीर्तन बसवलं नाही, कोणाचं टिप्पण सुद्धा बसवलं नाही. फक्त पेशंटपणे जे काही आम्ही श्री बाबा जे सांगतात ते सांगतात. काही लोक म्हणतात की बाबा महाराज लोक येतात 2-4 गोष्टी सांगतात आणि जातात. तसं नाही महाराज. त्यासाठी मला सुद्धा अभ्यास करावा लागतो. का करावा लागतो? तर आळंदीला जायचं. आळंदीला गेल्याच्या नंतर महाराज श्री विठ्ठल आश्रम आहे. श्री गुरुनाथा मोतीराम बाबा त्या आश्रमात जायचं. त्या आश्रमात गेले महाराज. ते थोडी ज्ञान संजीवन गावते लोक असते. ते थोडं सगळं ज्ञान प्रवेश झालं महाराज. कसं झालं? ते तुमच्या जोग महाराजच्या रूपाने, दांडेकर मामाच्या रूपाने, सर्वांच्या रूपाने ज्ञान प्रकट झालं महाराज. आणि आमच्यासारखे महाराज हजारो विद्यार्थी घडत आहेत महाराज. तर महाराज चोखोबऱ्यांची पत्नी म्हणाली की बाबा घरात काही सामान असलं पाहिजे, कारण की तुम्ही गेल्यानंतर इथं कोणी नाही. तुमच्या बहिणीला बोलून घेऊन या, ती तरी काहीतरी बघेल. तुम्ही जाता आता उद्या दिंडी संघ जाताल. महाराज चोखोबऱ्यांना महाराज बसतो चोखोबऱ्यामध्ये. बाबा
आपल्या घरी तर काही नाही, एवढं आता आपण कसं करायचं? तर चोखोबारा गेले पुढे गेल्या दिंडी लागली महाराज चोखोबाऱ्यामध्ये. जड ते करून घेईल म्हणजे काही आपण फक्त प्रपंच करायचं नाही, म्हणजे आपण फक्त परमार्थ करायचा. दिंडी लोक म्हणजे ओ चोखोबारा वारीला यायचं नाही का? चोखोबारा म्हणजे यायचं, चला चला गेले चोखोबारा वारीला. कशासाठी भरत ते? सामान्यांसाठी, सामान्य म्हणायला लागलं ना. तिथे सोडून गेले वारीला. वारीला गेल्याच्या नंतर महाराज पत्नी वाट पाहिली, वेळ झाली जेवणाची, अजूनही पती येणार. काय झालं बाबा? कोणा सावकाराकडे गेले असतील, कोणा पाटलाकडे गेले असतील पैसे मागायला. तर महाराज त्या अवस्थेत महाराज चोखोबाऱ्यांची पत्नी पूर्ण गाव तिला बघितलं महाराज, पण चोखोबाऱ्या दिसले नाही. शेवटी भगवंताला काळजी महाराज, भगवंत महाराज गेले बाजारपेठेमध्ये, सर्व काही किराणा भरला महाराज. साखर, पत्ती, जिरं, मोहरी सगळं सगळं भरलं महाराज. सुई दोऱ्या सगळं भरलं. त्या बाईचं पुन्हा सामान भरलं, डुबड्याचे तडप भरले, त्या बाईला काजू बदाम जे काही लागल ते सर्व काही भरलं आणि कठोडं भरलं महाराज. आणि भगवंताने डोक्यावर घेतलं आणि चालले महाराज रस्त्याने. चाले रस्त्याने गेले की वेशी जवळ आले महाराज त्या गावच्या, की लगेच भगवंताने रूप बदललं महाराज आणि चोखोबाऱ्यांच्या बहिणीचं रूप घेतलं. चोखोबाऱ्यांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि महाराज जे पायातल्या वळण आहेत ते बगरत घेतल्या महाराज, डोक्यावर दुसऱ्या बगरत घेतलं आणि चालल्या महाराज काच्या काठीला. का तर पूर्वी स्त्रिया गावात जर माणसं असले तर पायात वाहन घालून चालत होते. बाबा लोक गावात बसले असतात, आपण चपट्या घालून कसं जायचं? तर महाराज आजकालचा प्रसंग असा अवघड झाला की खूप स्त्रिया स्वयंपाक सुद्धा चप्पल घालून करतात. आम्ही एका ठिकाणी जेवायला आम्हाला सांगितलं होतं, आम्ही सगळे जेवायला गेलो. त्याच्यानंतर महाराज आम्ही सर्व जेवायला बसलो, आमचे सर्व विद्यार्थी बसले जेवायला, तिकडून सर्व शिक्षक वृंद बसले आम्ही जेवायला. सर्व जर आम्ही 16 जेवायला बसलो महाराज, शर्ट वगैरे काढून बसतो जेवायला. तितक्यात एक आवाज आला महाराज, चुटूक चुटूक आवाज आला. थोडं म्हणजे काय आवाज आहे पहा, तिची आई आहे की वाढणारी बाई आहे, ती बाई चपल्या घालून मारत पडेल. पोरगं म्हणलं आई तुम्ही चपल्या घालून मारतात? ती म्हणजे मग ती म्हणजे आई चपल्या घालून मारू नका, आम्ही 16 जेवायला बसली आहोत. ती म्हणजे तुम्ही काय गाथा वाचली नाही का? पोरं म्हणजे बाबा इथं गाथेचा अभ्यास करतो, या बाईला गाथ्यात सापडलं काय? ते म्हणजे आई वाचतो, तुम्ही गाथ्यात वाचलं नाही का? पायीची वाहन पायी ही बाई इतक्याच प्रमाणावर बाईची वाहन पायी चपल्या घालून जातात महाराज. पण पूर्वीच्या स्त्रिया ध्यान करत नव्हत्या महाराज. तर पूर्वीच्या स्त्रिया महाराज चपल्या काढायच्या पायातल्या आणि मग गावातून जायचं. तर गावातून त्या गेल्या असतील, गेल्या मग ते भगवान परमात्मा आला आणि ते बहिणी रूप घेतलं होतं. दरवाजा वाजवला महाराज, चोखोबाची बहीण कानाच्या रंगाला, चोखोबाची बहीण कानाच्या रंगाला, वैरी उघडणार भटामारी, वैरी उघडणार भटामारी. चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण वैरी उघडणार देवानं झालं. तो देवच होता, पण तिला काय वाटतं, तिला काय ओळखायला माहिती नाही. बाबा तुम्हाला देवानं झालं की माझे पती गेले कोण्या गावात. तर महाराज ती म्हणली मला तुमच्या दादाने सांगितलं, म्हणजे माझ्या दादाच म्हणले जा मी चाललो वारीला, तू जाय म्हणले माझ्या घरी. ती आले महाराज, आल्या महाराज रात्री 12 वाजता ती वारात झाली. त्यानंतर महाराज रात्रभर ती उशिरा बसून जेवून लागले. उद्या साखर पान वाटायचं पूर्ण गावात. ती म्हणली माणसं तुम्ही साखर पान वाटायचं म्हणता, इथं घरात चेहरा साखर नाही, तुम्ही साखर पान वाटायचं म्हणता. मला असं म्हणल्याबरोबर तुम्ही सकाळी उठून पहा तिथं काय मला दारात साखरेच्या कोण्या येऊन पडल्या नाही. सकाळी ते उठतो बाबा, तिला वाटलं तिला पतीच्या माघाऱ्या अंग सोडत गेला नसेल ना, पण तिला अंग निघायची काय गरज आहे काय महाराज?
सर्व तिच्या ते कारखाने तिच्याच नाहतो बंद पडके तिथे चालू तिथे सगळं तिथेच महाराज. तर महाराज सकाळी हलकी लावून साखर वाटलं मला पूर्ण गावात साखर पाणी. लोक म्हणाले बाई माझी साखर आहे साखर पाणी कशात आहे? माझ्या चोकोवर मुलगा झाला शर्करा वाटिली सर्व यातेसी म्हणे माझ्या चोकोबाची पुत्र झाला. ती म्हणे बाबा माझ्या भावाला मुलगा झाला महाराज. 4-8 दिवस झाले महाराज. 5वी झाली महाराज. 12वी झाली महाराज. 12वीला महाराज पूर्ण गाव चुलपण जेवायला सांगितलं. पूर्ण गावाला चुलपण जेवायला सांगितलं महाराज. 12वीला चुलपण जेवायला सांगितलं महाराज. ब्राह्मणाचा स्वयंपाक वेगळा, वैश्याचा स्वयंपाक वेगळा, शूद्राचा स्वयंपाक वेगळा, असे पूर्ण गल्ला स्वयंपाक चालू होते महाराज. पूर्ण गावाला जेवायला सांगितलं महाराज. चुलपण जेवू घातलं. 12 झाली महाराज. 12 नंतर महाराज त्याचं नामकरण झालं महाराज. त्याचं नाव ठेवलं कर्ममेळा. नाव ठेवलं महाराज. आणि मग सगळं झाल्यानंतर 8-15 दिवस झाले महाराज. त्या म्हणाल्या वंश आता येऊ का मी? कधी म्हणजे बाई तुम्ही जाऊ नका थांबा. मला देवाय झालं तुम्हाला खायल्यावर मला दुःख काय म्हणते तुमचे भाऊ मला काय म्हणते थांबा तुम्हाला खनकरी शिडी दे. ते म्हणजे नको नको बाई मला खनकीन काय नको देऊ म्हणाले. खनकीन काय नको म्हणे. ते म्हणे थांबा तुमची बोळवण करते. येऊ द्या घराघरी करते बोळवण. येऊ द्या घराघरी नंतर महाराज 4-8 दिवस त्या गावात राहतात. त्या गावात राहिल्यानंतर महाराज मग तिथले लोक तुम्हाला पुन्हा उघडे होतात महाराज. तिथले मग घरतरी तो गोळाई हिंगोलीला गेलेला माहीत असते. त्या बाईला जेवण केलेलं माहीत असते. बाई जेवण करते, पाटावर बसती, फुल लावती, फुल आवरून घेते, मिरच्या लुगड्याच्या घड्या उघडू देते आणि अंगाला लावतात की मला कशाला घेतलं लुगडं? मी का लुगडं घ्या म्हणलं का? तसे भगवान परमात्मा म्हणाले. काय म्हणाले? नको 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 मला. पण तिला वाटलं की मी तर त्यांना नाही खान शिवला, नाही सोडून शिवली तर मला मालक काय म्हणतील? बाई थांबा, या उद्या गरजणी करते बोलवण, काय त्या उत्तीर्ण व्हावे तुम्हा विठ्ठल. भगवान परमात्मा ते सर्व साहित्य चांगले त्यांना आणते घेतलं बघलं आणि दादा म्हणाले बाई लेकराला सांभाळाता ऐकायला परमार्थ करू दे म्हणजे खुशाल खुशाल परमार्थ करू दे म्हणजे जरा काही प्रपंचाचा लोट त्यावर येऊ नको म्हणजे तो परमात्मा परमार्थ करायसाठी आलेला आहे. भगवान परमात्मा असा पुढे गेला महाराज. पुढे गेल्यानंतर महाराज खालच्या गावकरीनं महाराज चोखोबर आहे पाहतात तर महाराज सर्व काही दिसायला घरानं सर्व साहित्य दिसायला लेकरू दिसायला. ते म्हणजे हे कोणा केलं सर्व? ते म्हणजे तुमच्याच बहिणीनं महाराज सारला ठेवलं. ते म्हणजे माझ्या बहिणीनं सारला ठेवलं. ती का वाईट झाली तिथं नाही असं का पंढरपुरात मला भाकरी पडवा होती. ती
ती पण एक नाही बाई इथं आली म्हणे. नाही म्हणे इथं कोण जोगवाय कोणाला महाराज इथं भगवान पंढरीची पांडुरंग बाईचे बाई तुम्हा त्या बाईला कळलं नाही महाराज की पांडुरंग परमात्मा इथं आला ती. तर मग कशासाठी आला उंच नीच काय नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. तर नीच काम चकोबार तिकडे देवाने केलं मध्ये का केलं भक्ती पाहू. तर परमात्मा कसा आहे समचरण दृष्टी तो सम आहे सारखा आहे. आणि विषम तत्वार्थ काय आहे तर विषम तत्वार्थ काय आहे आपण गातो आणि गणरगे माईक पदार्थ आणि गणरगे माईक पदार्थ मायेपासून उत्पन्न झालेले महाराज पदार्थ आहे. तर ती माया कशी आहे महाराज सगुण गुण माया आणि कोणाची नसेल माया. Bye.
माया कशी आहे महाराज की महाराज फार मोठ्या मोठ्या या मायेनं महाराज गमावलेला आहे. तर कसे महाराज भगवान शिवासारखे महाराज सर्व धवळगिरी पर्वत पे शंभू करे तप बेलेने के गाठ पड़ी तो तप हो गया कब तड़क मारली शंकरा तड़क मारली शंकरा केला प्यासा तेरा केला भगवान शंकरासारख्या त्या मायेने महाराज हे केलेलं आहे महाराज. कसं तरी माया महाराज एकदा महाराज नारदाला लग्न करण्याची इच्छा झाली महाराज. नारदाला लग्न करण्याची इच्छा झाली महाराज. ती माया कशी आहे तुम्हाला सांगत आहे महाराज. नारदाला लग्न करायची इच्छा झाली. नारद भगवंताकडे गेले. नारद म्हणले देवा मला लग्न करायचं. देव म्हणले काय हरकत नाही रुक्मिणीकडे जा. देव म्हणले ते नारद म्हणले देवा आता मी त्या वयामध्ये कोठं बायको पाहणार तुम्हीच मला द्या. देव म्हणजे मी कोठं पाहणार. तर नारद म्हणले महाराज देवा तुमच्याकडे महाराज किती बायको आता महाराज तुमच्याकडे एक द्या मी मला. नारद भगवान शंकर म्हणजे काय हरकत नाही पहिला नंबर रुक्मिणीकडे जाय म्हणले. रुक्मिणीकडे गेले ते म्हणे मला लग्न करायचं. रुक्मिणी म्हणजे काय हरकत नाही लग्न करायचं जा तर मांडव घालते म्हणे सगळं करते तुम्ही गंगेला जाऊन स्नान करून घ्या. गंगेवर गेले महाराज. गंगेवर गेले महाराज आणि गंगेच्या आधामधात गेले महाराज. स्नान करण्याकरता खाली पडले महाराज. तोपर्यंत रुक्मिणी जरा मायेचा आस टाकला. मायेचा आस टाकल्याबरोबर काय महाराज नारद म्हणे उठले खाली उठले पाहतात तर काय महाराज अंगावर धोतर गेले लुगडा नारदाच्या अंगावर. नारद म्हणजे काय झालं काय असं पाहतात तर महाराज नारदाला महाराज 307 पोरं झाले एकदा. हे असे गाडी बसले तर कोणी म्हणते पप्पा मला लेखन द्या कोणी म्हणते दप्तर द्या कोणी म्हणते काय की द्या. हे असं नाथ येडं झालं महाराज. नारद वाटलं मग हे काय झालं कोणी हे मागायचं हे मागायला. रुक्मिणी म्हणे नारदा कटाळे का. नारद म्हणे हो बाई कटाळू. लगेच ब्रह्मास्त्र काढून घेतलं मायेचं असं काढून घेतलं महाराज. दुखले वरी घेतात ते म्हणजे बाबा लग्न करणं नको का तरी माया असेल महाराज. मायेच्या पुढे कोणी केले नाही माईक पदार्थ तुकोबार सुद्धा म्हणतात काय म्हणतात हे सर्व माईक पदार्थ जे मायेपासून झाले आहे ते मला नको देऊ का तर तेथे माझे हरिवृत्ती राहू. फक्त मला इतकंच दे काय दे माझे हरिवृत्ती राहू. त्या चरण कमलाजवळ मला स्थान दे इतकंच दे मला. माझी वृत्ती बाकी कोणीकडे जाऊ देऊ नको महाराज. कारण की महाराज परमार्थामध्ये वृत्ती महत्वाची असते. वृत्तीशिवाय महाराज काहीच नाही महाराज. कारण की महाराज वृत्ती इतकी हे असते महाराज. वृत्तीने माणूस कुठे जाते महाराज. नेमके 2 अभंग पाठ केले किंवा 4 ओव्या पाठ केल्या त्याला ती माया अंगावर येते महाराज. हे स्पर्धेत ना अभ्यास नाही ती मोबाईल तरी दे माझं मोबाईल तरी पाहा वाटेल बाहेर तरी जाऊन यायला राहू द्या नंतर पाठ करू एक प्रदक्षिणा करू माया महाराज. दुसरं काय कारण की परमार्थामध्ये महाराज वृत्ती पाहिजे. वृत्तीशिवाय काहीच नाही. म्हणजे तुकाराम काय म्हणतात आणि करणाऱ्या के माई तेथे माझी आत नको देवा. मला एक ठिकाणी कोठच नको देऊ अर्थ फक्त मला तेथे माझी आई उभे राहो इतकंच दे म्हणले. मग भगवान परमात्मा म्हणले ब्रह्मलोकाचे पदार्थ देऊ का किंवा परलोकाचे ते म्हणजे ब्रह्मलोकाचे देऊ नको परलोकाचे देऊ नको का देऊ नको आपण आता तिसरं विचार